नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KS अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या सर्वच महाराष्ट्रातील भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्रातील पहिली सूतगिरणी खालीलपैकी कोठे स्थापन केली गेली? महाराष्ट्रातील पहिली सूतगिरणी खालीलपैकी कोठे स्थापन केली गेली? तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग हे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 मराठी भाषेमध्ये एकूण व्यंजने हे 34 आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते? दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 र हा अक्षर करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 2 भावार्थ दीपिका हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर यांनी लिहिला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, भारताने राफेल विमानासाठी कोणत्या देशासोबत करार केला होता? भारताने राफेल विमानासाठी कोणत्या देशासोबत करार केला होता? तर ऑप्शन क्रमांक 4 भारताने राफेल विमानासाठी फ्रान्स या देशासोबत करार केला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती आहेत? भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 545 हे भारतीय लोकसभेचे सदस्य आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, पोटोमॅक ही नदी कुठल्या देशातून वाहते? पोटोमॅक ही नदी कुठल्या देशातून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 4 पोटोमॅक ही नदी अमेरिका या देशातून वाहते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, रायटर्स बिल्डिंग ही पश्चात शैलीतील वस्तू कोणत्या शहरात स्थित आहे? रायटर्स बिल्डिंग ही पश्चात शैलीतील वस्तू कोणत्या शहरात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कोलकाता या शहरामध्ये स्थित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, चबाहार बंदर कोणत्या देशात स्थित आहे? चबाहार बंदर कोणत्या देशात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 चबाहार बंदर हे इराण या देशामध्ये स्थित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संतांशी संबंधित आहे? उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संतांशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 संत गोरोबा काका यांच्याशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातून लोकसभेकरिता एकूण जागा किती असतात? महाराष्ट्रातून लोकसभेकरिता एकूण किती जागा असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 48 असतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, विष्णुदास भावे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? विष्णुदास भावे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 नाटक क्षेत्राशी संबंधित आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, डॅश डॅश हा वायू गोबर व नॅचरल गॅस या दोघांमध्ये आढळतो? डॅश डॅश हा वायू गोबर व नॅचरल गॅस या दोघांमध्ये आढळतो. तर ऑप्शन क्रमांक 1 मिथेन हा वायू गोबर आणि नॅचरल गॅस या दोघांमध्ये आढळतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, डॅश डॅश यांच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो? डॅश डॅश यांच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 1 CV रमण यांच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, डॅश डॅश या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो? डॅश डॅश या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो. तर ऑप्शन क्रमांक 2 स्वादुपिंड या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, बांबू म्हणजे एक प्रकारचे डॅश डॅश होय? बांबू म्हणजे एक प्रकारचे डॅश डॅश होय? तर ऑप्शन क्रमांक 2 बांबू म्हणजे एक प्रकारचे गवत होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, माणसाच्या मांडीच्या हाडास डॅश डॅश अशी संज्ञा आहे?
माणसाच्या मांडीच्या हाडास डॅश डॅश अशी संज्ञा आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 फिमर अशी संज्ञा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 एक पेशीय प्राण्यास डॅश डॅश असे म्हणतात. एक पेशीय प्राण्यास डॅश डॅश असे म्हणतात, तर ऑप्शन क्रमांक 1 आदिजीव असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 आकाशाचा निळा रंग प्रकाशाचा डॅश डॅशचे उदाहरण आहे. आकाशाचा निळा रंग प्रकाशाचा डॅश डॅशचे उदाहरण आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 अपस्करणाचे उदाहरण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमध्ये प्रशासकीय ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये होतो? खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमध्ये प्रशासकीय ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 उस्मानाबाद जिल्ह्यात डॅश डॅशचे जैन मुनी शांतीसागर यांची समाधी आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये डॅश डॅश येथे जैन मुनी शांतीसागर यांची समाधी आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 कुंतलगिरी येथे जैन मुनी शांतीसागर यांची समाधी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 सॅटॅनिक व्हर्सेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? सॅटॅनिक व्हर्सेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 सलमान रश्दी आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 डॅश डॅश हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून पाळला जातो. डॅश डॅश हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो, तर ऑप्शन क्रमांक 2 21 मे हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 उचल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उचल्या या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 लक्ष्मणराव गायकवाड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते? घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते? तर ऑप्शन क्रमांक 4 360 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 औद्योगिक क्रांती डॅश डॅशमध्ये सुरू झाली आणि नंतर टप्प्याटप्प्याने पश्चात जगात पसरत गेली. औद्योगिक क्रांती डॅश डॅशमध्ये सुरू झाली आणि नंतर टप्प्याटप्प्याने पश्चात जगात पसरत गेली, तर ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंडमध्ये सुरू झाली आणि नंतर टप्प्याटप्प्याने पश्चात जगात पसरत गेली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 सन 1802 मध्ये कोणत्या पेशव्या इंग्रजांनी तैनाती फौजेचा करार केला? सन 1802 मध्ये कोणत्या पेशवा इंग्रजांनी तैनाती फौजेचा करार केला? तर ऑप्शन क्रमांक 3 दुसरा बाजीराव यांनी केला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 विधवा पुनर्विवाह ला मान्यता देणारा कायदा कोणी केला? विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड डलहौसी यांनी विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? तर ऑप्शन क्रमांक 1 बराकपूर छावणीतील अधिकाऱ्यावर गोळी झाडली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन डॅश डॅश येथे भरले. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन डॅश डॅश येथे भरले, तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई येथे भरले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 ग्रँड कॅनियन ही घळई कोणत्या देशात स्थित आहे? ग्रँड कॅनियन ही घळई कोणत्या देशात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका या देशामध्ये स्थित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 उरुग्वे या देशाची राजधानी कोणती? उरुग्वे या देशाची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 उरुग्वे या देशाची राजधानी मॅटेविदेओ ही आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 इलॉन मस्क हा उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाही? इलॉन मस्क हा उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 ॲमेझॉन कंपनीशी संबंधित नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 ॲनी बेझंट व डॅश डॅश यांनी होम रूल चळवळ सुरू केली. ॲनी बेझंट व डॅश डॅश यांनी होम रूल चळवळ सुरू केली, तर ऑप्शन क्रमांक 2 ॲनी बेझंट व लोकमान्य टिळक यांनी होम रूल चळवळीची सुरुवात केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या डॅश डॅश किताबाचा त्याग केला. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या डॅश डॅश किताबाचा त्याग केला, तर ऑप्शन क्रमांक 2 सर या किताबाचा
त्याग केला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 सातारा जिल्ह्यात डॅश देशांनी प्रति सरकारची स्थापना केली. सातारा जिल्ह्यात डॅश देशांनी प्रति सरकारची स्थापना केली. तर ऑप्शन क्रमांक 1 क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकारची स्थापना केली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 कोल्हापूर संस्थानात डॅश देशांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले. कोल्हापूर संस्थानात डॅश देशांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले. तर ऑप्शन क्रमांक 3 राजर्षी शाहू महाराज यांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 सन 1938 मध्ये डॅश देशांनी हैदराबाद येथे स्टेट काँग्रेसची स्थापना केली. सन 1938 मध्ये डॅश देशांनी हैदराबाद येथे स्टेट काँग्रेसची स्थापना केली. तर ऑप्शन क्रमांक 1 स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे. इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या देशात आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय फ्रान्स या देशामध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 चेन्नई येथील डॅशशी भारतातील सर्वात लांब पुळण आहे. चेन्नई येथील डॅशशी भारतातील सर्वात लांब पुळण आहे. तर ऑप्शन क्रमांक मरीना ही भारतातील सर्वात लांब पुळण आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 सजीवांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या भोवतालच्या बाह्य परिस्थितीला खालीलपैकी काय म्हणता येईल. सजीवांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या भोवतालच्या बाह्य परिस्थितीला खालीलपैकी काय म्हणता येईल. तर ऑप्शन क्रमांक 2 पर्यावरण म्हणता येईल, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 उस्मानाबाद जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अदानी उद्योग समूहामार्फत सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्यात येत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अदानी उद्योग समूहामार्फत सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्यात येत आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 किलज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयुक्तालय नाही. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर जिल्ह्यामध्ये पोलीस आयुक्तालय नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही. भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पोलीस दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्हे लावलेली असतात. पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशावर खांद्यावर कोणती चिन्हे लावलेली असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 3 स्टार असतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालीलपैकी बाब महत्त्वाची आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील बाब महत्त्वाची आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अलिप्तवाद बाब महत्त्वाची आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारताची डॅश डॅश हे सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात. भारताची डॅश डॅश हे सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात. तर ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती हे असतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 खालीलपैकी कोणती समस्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे. खालीलपैकी कोणती समस्या हे आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 निर्वासितांचे प्रश्न हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही. कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंड या देशाची संविधान पूर्णतः लिखित नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 भगवान महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थकर होते. भगवान महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थकर होते. तर ऑप्शन क्रमांक 3 24वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 राष्ट्रीय जल पुरस्कार 2022 मध्ये कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार मिळाला. राष्ट्रीय जल पुरस्कार 2022 मध्ये कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार मिळाला. तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 महाराष्ट्र व शेजारील राज्य हे कोणत्या दिशेस आहे यातील अयोग्य जोडी ओळखा. महाराष्ट्र व शेजारील राज्य हे कोणत्या दिशेस आहे यातील अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3
दक्षिणेस आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, कुंभमेळ्याचे आयोजन दर किती वर्षांनी केले जाते? कुंभमेळ्याचे आयोजन दर किती वर्षांनी केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4, कुंभमेळ्याचे आयोजन दर 12 वर्षांनी केले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, लंपी व्हायरसमुळे खालीलपैकी कोणत्या प्राण्यांचा मृत्यू होत आहे? लंपी व्हायरसमुळे खालीलपैकी कोणत्या प्राण्यांचा मृत्यू होत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, गाय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, राष्ट्रीय हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4, राष्ट्रीय हिंदी दिवस हा 14 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, भारतात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे? भारतात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, भारतामध्ये आत्तापर्यंत 3 वेळा राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लागू केले आहे? महाराष्ट्रात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लागू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 3 वेळा राष्ट्रपती राजवट लागू केली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रात पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट केव्हा लागू झाली होती? महाराष्ट्रात पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट केव्हा लागू झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 3, महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट 1980 या साली लागू झाली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, 2023चा आशिया क्रिकेट कप कुठे होणार आहे? 2023चा आशिया कप कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, 2023चा आशिया क्रिकेट कप पाकिस्तान या देशामध्ये होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, कोणत्या राज्याने शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री किसान योजना सुरू केली आहे? कोणत्या राज्याने शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री किसान योजना सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, महाराष्ट्र या राज्यामध्ये मुख्यमंत्री किसान योजना सुरू केली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्र केसरी 2022 विजेता कोण आहे? महाराष्ट्र केसरी 2022 विजेता कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, महाराष्ट्र केसरी 2022 विजेता पृथ्वीराज पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, BCCIचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? BCCIचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, BCCIचे अध्यक्ष सौरभ गांगुली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, रॉजर फेडरर हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? रॉजर फेडरर हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, रॉजर फेडरर हा टेनिस खेळाशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, रॉजर फेडरर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? रॉजर फेडरर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, रॉजर फेडरर हा स्वित्झर्लंड या देशाचा खेळाडू आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, रॉजर फेडररने एकूण किती ग्रँड स्लॅम पदके जिंकली आहे? रॉजर फेडररने एकूण किती ग्रँड स्लॅम पदके जिंकली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, 20 पदके जिंकली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, जागतिक ओझोन दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक ओझोन दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4, जागतिक ओझोन दिन हा 16 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन केव्हा साजरा केला जातो? मराठवाडा मुक्ती संग्राम दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा 17 सप्टेंबर या रोजी साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, G20 शिखर संमेलन 2023 कुठे होणार आहे? G20 शिखर संमेलन 2023 कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, G20 शिखर संमेलन 2023 दिल्लीमध्ये होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, G20 या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? G20 या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2, G20 या संघटनेची स्थापना 1999 साली झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणता देश हा G20 या संघटनेचा सदस्य नाही? खालीलपैकी कोणता देश हा G20 या संघटनेचा सदस्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 3, पाकिस्तान हा देश
G20 हा संघटनेचा सदस्य नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 नीरज चोप्राला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार केव्हा देण्यात आला? नीरज चोप्राला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार केव्हा देण्यात आला? ऑप्शन क्रमांक 3 2021 रोजी नीरज चोप्राला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 भारतात 8 चित्ते हे कोणत्या देशाकडून आणण्यात आले? भारतात 8 चित्ते हे कोणत्या देशाकडून आणण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 भारतामध्ये 8 चित्ते हे नामिबिया या देशामधून आणण्यात आले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 नामिबिया तून आणलेले हे चित्ते भारतात कोणत्या राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आले? नामिबियातून आणलेले हे चित्ते भारतात कोणत्या राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 कुनो राष्ट्रीय उद्यान, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारताचे नवीन अटर्नी जनरल कोण आहेत? भारताचे नवीन अटर्नी जनरल कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 मुकुल रोहतगी, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात झाली 1985 साली झाली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 जगात गरिबी सर्वाधिक वेगाने कमी होणारा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश कोणता? जगात गरिबी सर्वाधिक वेगाने कमी होणारा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF चे मुख्यालय कुठे आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF चे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वॉशिंग्टन, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF ची स्थापना कधी झाली? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF ची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 IMF ची स्थापना 1945 साली झाली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन हा 11 मे या दिवशी साजरा केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 सिद्धटेक हे अष्टविनायक गणपतीचे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? सिद्धटेक हे अष्टविनायक गणपतीचे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर या जिल्ह्यामध्ये सिद्धटेक हे अष्टविनायक गणपतीचे प्रसिद्ध मंदिर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी कोणत्या ठिकाण बुलढाणा जिल्ह्यामध्ये नाही? खालीलपैकी कोणते ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 पाणचक्की हे ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 नवीन ग्राहक संरक्षण कायदा कधी पास करण्यात आला? नवीन ग्राहक संरक्षण कायदा कधी पास करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 2019 या रोजी नवीन ग्राहक संरक्षण कायदा पास करण्यात आला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 वुल्फ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? वुल्फ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात येते? महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात येते? तर ऑप्शन क्रमांक 2 विदर्भ या क्षेत्रात महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 रामायणातील प्रसिद्ध पंचवटी महाराष्ट्रातील कोणत्या शहरात स्थित आहे? रामायणातील प्रसिद्ध पंचवटी महाराष्ट्रातील कोणत्या शहरात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पंचवटी हे प्रसिद्ध ठिकाण रामायणातील नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कोणत्या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते? कोणत्या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे या जिल्ह्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन केले आहे? अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 त्रिपुरा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारतातील सेंद्रिय शेती करणारे पहिले राज्य कोणते? भारतातील सेंद्रिय शेती करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतातील पहिले
सेंद्रिय शेती करणारे राज्य हे सिक्कीम हे होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते? देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 गुजरात हे राज्य देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो? महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 महाबळेश्वर या ठिकाणी 5 नद्यांचा उगम होतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 खालीलपैकी लष्कर प्रमुखांना काय म्हणतात? खालीलपैकी लष्कर प्रमुखांना खालीलपैकी काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 जनरल असे लष्कर प्रमुखांना म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 बॅरोमीटर उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात? बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 4 बॅरोमीटर हे वायूचा दाब मोजण्यासाठी वापरतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 विधवा पुनर्विवाह मान्यता देणारा कायदा कोणी केला? विधवा पुनर्विवाह मान्यता देणारा कायदा कोणी केला? तर ऑप्शन क्रमांक 1 विधवा पुनर्विवाह मान्यता देणारा कायदा लॉर्ड डलहौसी यांनी केला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 अणुशक्तीचे जनक कोणास म्हटले जाते? अणुशक्तीचे जनक कोणास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 अणुशक्तीचे जनक रुदरफोर्ड यांना म्हटले जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 मधुमेह आजार हा कोणत्या द्रावणाच्या कमतरतेमुळे होतो? मधुमेह आजार हा कोणत्या द्रावणाच्या कमतरतेमुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह हा आजार होतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 नीती आयोगाची स्थापना कोणत्या साली झाली? नीती आयोगाची स्थापना कोणत्या साली झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 नीती आयोगाची स्थापना ही 1 जानेवारी 2015 साली झाली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सुमन बेरी हे नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून निवड झाली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पुढीलपैकी स्वर संधी झालेला शब्द ओळखा. पुढीलपैकी स्वर संधी झालेला शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 गविश्वर, ऑप्शन क्रमांक 2 नाविक, ऑप्शन क्रमांक 3 नयन, तर ऑप्शन क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर. तर ऑप्शन क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पुढीलपैकी स्वर संधी झालेला शब्द ओळखा. पुढीलपैकी स्वर संधी झालेला शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 पुढीलपैकी स्वरसंधी झालेला शब्द हा राजज्ञा होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल.